आजच्या आजच हे कंप्लीट करून घरी जायचं, कारण उद्या आहे आरवीचा बर्थडे. साहेबाची गाडी बघू शकताय आपल्याला ओव्हरटेक करून गेली. जाऊ द्या पुढे जाऊ द्या याला. आपण सावकाश जाऊया. टोल नाका आलाय पुढे. तीन 3:30ला निघाल्यानंतर जेवलो होतो पोटभर. इकडं राईस फेमस आहे म्हटल्यावरती सांबार राईस खाला, पापड वगैरे भेटला होता. तर जेवलो आणि केळं पण घेतली होती. जी आपल्याला माहिती होतं की मध्ये परत गाडी चालवताना भूक लागेल. परत कालचे पेरू होते, कारण चिक्कू पहिल्या झटक्यात संपवले होते. तर पेरू शिल्लक होते, त्याचबरोबर शेंगा पण होत्या, ज्या 4-5 दिवस आपल्या गाडीमध्ये तशाच होत्या. म्हणून रात्रीच्या प्रवासामध्ये काही ना काहीतरी खायला असं गाडीमध्ये ठेवणं गरजेचं असतं. तर त्यावेळेस तुम्ही लॉंग रूटवरती जाल तर असे जास्त प्रिपेअर करा की फ्रूट्स खाण्यावरती, जेणेकरून तुम्हाला जर मध्ये भूक लागत असेल, आणि लागतेच प्रत्येकाला, गाडी चालवून पण थकतोच माणूस, तर भूक लागते. त्यामुळे फ्रूट्स किंवा मग असं थोडाफार स्नॅक्स, जो आपल्याला ड्राय स्नॅक्स जो मध्ये रस्त्याने खाण्यास भरपूर फायद्याचा ठरू शकतो. त्यामुळे असे जिथे भेटेल तिथं घेत चला. आणि प्रवासामध्ये हे पदार्थ जवळ ठेवा किंवा फ्रूट्स घ्या, ते तुम्हाला मध्येच भूक लागल्यानंतर खायचं ठरू शकतात. तर चला, आता आपल्याकडे टाईम आहे आणि इथं हॉटेल पण आहे, तर काहीतरी थोडंफार खाऊया आणि मग आपला पुढचा प्रवास करूया. चला मित्रांनो, समोरच दिसतं असेल तिथं हॉटेल दिसतंय. आणि आपली 1934 कशी वाटते नक्की सांगा. आणि परत एकदा या रेड लाईट्स बघून घ्या, भारी वाटतात खूप. झिंगपॉक लाईट आहे का, म्हणजे किती सारे पवनचक्की आहे. तर चला निघूया, डायरेक्टली जेवायला जाऊया आता. आणि हे बघा, उटी लावली एवढी मोठी. हँडब्रेकचा काय भरोसा, पुढं डाळ आहे, जर मारला झटका तर जाईन पुढं. तर चला जाऊ, पहिला काहीतरी खाऊन घेऊ, भरपूर गाड्या लागलेल्या आहेत. तर या मित्रांनो, जेवायला ऑर्डर केली आपण पुरी आणि सांबर. तर तुम्ही कुठे प्लॅन करत असाल बाहेर लॉंग रूटवरती, तर गाडीमध्ये खायचे पदार्थ नक्की ठेवत चला. किंवा असं चटरपटर तर भरपूर असतंय, तर याचे पण पॅकेट्स ठेवत चला, नक्कीच फायद्याचं ठरू शकेल. चला जेवण उरकूया आणि निघूया पुढे. उरकलंय आपलं जेवण. हॉस्पिटल 89 किलोमीटर, सोलापूर 382 किलोमीटर. आता थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला टनेल क्रॉस केल्यावर हॉस्पिटलचा अनंतपूरचा रोड लागेल आणि जवळच हम्पी पण आहे इथून. म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल हम्पी, तर ते पण इथं हॉस्पिटलच्या जवळ आहे. बट रात्रीचा टाईम असल्यामुळे तिकडं काही जाता येणार नाही तर जाऊ शकलो असतो आपण हम्पीला. हम्पी खूप मोठा असं पिकनिक स्पॉट आहे, खूप जुनं असं काळातलं मंदिर वगैरे आहेत तिथे. आपल्याला टनेल लागेल हे दोन्ही डोंगरांच्या मध्ये. आता अंधारामुळे तुम्हाला एक्झॅक्ट दिसणार नाही, पण समोर आता टनेल दिसत असेल तर बघू शकताय. पोचलो आपण जवळ आणि समोरच मस्त टनेल व्ह्यू. राईट मारला तर आपल्याला हॉस्पिटलचा हा फ्लायओव्हर, त्या दिवशी आपण इथूनच लेफ्ट घेतला होता. म्हणजे या समोर जो रोड जातोय त्या रोडने आपण लेफ्ट घेऊन गेलो होतो त्या फ्लायओव्हरवर. बघा, बघू शकताय. आपल्याला जायचं सरळ. मित्रांनो, मागच्या आरशात गाडी बघू शकताय, सेल टॅक्स. जस्ट पुढे आलो, टोल नाका बोललो, चहा प्यायला थांबलो, चहा प्यायला शैतान के मुंह में डायरेक्टली हाजीर. तिथंच सेल टॅक्स वाल्याची गाडी होती. बरं, आपले पेपर क्लिअर होते त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही, डॉक्युमेंट चेक झालेत.
आणि EV बिल चेक केलं त्याने सिस्टीमला टाकून, असं भरवली नाही, डायरेक्टली प्रॉपर चेक करून मग गाडी सोडली. नाही तर आज सापडलो असतो. सेल टॅक्स मध्ये नाही शक्यतो सापडत, कारण ओव्हरलोड आणि सेल टॅक्स याचं काय कॉम्बिनेशन नसतं. तर चला, समोरच टोल नाका आहे. तर दीपक भाऊचं शॉप आहे, बघू शकताय. सगळ्या वस्तू भेटतील. आणि विजापूर पासून एक 50 ते 60 किलोमीटर आहे ना खाली बाकी. तर बस एवढ्याच अंतरावरती आहे. तर हे घेतलेलं आहे आणि इथे तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी बघायला भेटतील. तर टोटली वस्तू बघू शकताय. फॅन वगैरे पण आहेत, जे काही गाडीत लागतं त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि भरपूर असे शॉप्स आहेत. इकडे पण आहेत आणि इकडल्या हेडला पण आहेत. तर नक्की या आणि घेऊन जा. योग्य रेट मध्ये भाव देतोय. तर चलो भाई, मिलते फिर से. 3300 रुपये, 85 रुपये लेट झाले आपले टँक फुल. तर फक्त विजापूर पासून 5-6 किलोमीटर मागे थांबलोय आणि घेतलं आता डिझेल फुल करून 3300 रुपये बघू शकताय मध्ये. आणि सकाळचे वाजले आहेत 4:30. आपण तरी 1.5 तास लेट आहे आज. आणि समोरच बघू शकताय विजापूरचा बोर्ड. तर विजापूर बायपासनेच आपल्याला जायचंय. हुबळी बेलगाव हेच बायपासने कम टू विजापूर. आणि इथून जत आहे फक्त 66 किलोमीटर. असं वाटतं निळं भोर असं आकाश. मित्रांनो, हे गंमत सांगू का, हे जो रस्ता आहे हा बाउंड्री, म्हणजे आपण चाललोय आता बाउंड्रीवरतून. इकडं हे साईडला आहे कर्नाटक, हा पूर्ण कर्नाटकचा परिसर. आणि रस्त्याच्या ह्या साईडला जे आहे हे आहे महाराष्ट्राची बाउंड्री. आणि आपण चाललोय, हे बघू शकताय, आपण आहे बाउंड्रीवरती. बॉर्डरने चाललोय. सगळं गावाकडे आल्यासारखं वाटतं की नाही. आणि हा आनंद आपण शहरामध्ये मिस करतो. गावाकडचं जीवन म्हणजे खरंच वेगळं असतं. शांतता, काही टेन्शन नाही, कोणाचं एक नाही, कोणाचं दोन नाही. आता गावांमध्ये सुधारले, गावा जरा फॉरवर्ड झाले, बट खरंच हे खूप भारी नेचर असतं गावाकडं. किंवा डोंगर, या सगळ्या गोष्टी गावाकडं बघायला भेटतात. आणि शहरामध्ये या सगळ्या गोष्टींपासून खूप लांब जातात. तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाऊ. पंढरपुरामध्ये आपण पुन्हा आलोय. त्या दिवशी रात्री आलो होतो, आज दिवसा आलोय. आणि ट्रॅफिक बघू शकताय सकाळ सकाळी पंढरपूर मधलं. तर आपल्याला जायचंय सरळ. त्या दिवशी आपण आलो होतो लेफ्ट साईडने, इकडून आलो होतो या साईडने. आणि आज आपण सरळ जाणार आहे. मावले तुकाराम, पोचलोय मित्रांनो पंढरपूर मध्ये. आणि आपल्याला जायचंय आता माळशिरस, बारामती या रोडने, नाही तर मग लोणंदवरतून जाता येईल. पार्टीला लोकेशन पण आलेलं आहे. बघू, एक दुपारपर्यंत तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करू. लवकरच जाऊ आज पण, नंतर गाडी खाली नाही व्हायची, उद्या व्हायला पाहिजे. त्यामुळे आजच्या आजच जे काय असेल ते निपटून घेऊ आणि जाऊ.
कसला छान रोड बनवला, एक नंबर. माळशिरस अजून 27 किलोमीटर आणि पुणे 191 किलोमीटर. आणि आपल्याला जिथं जायचं ते आहे जेजुरी 137 किलोमीटर. तर मित्रांनो, अशा झाडांची गरज आहे आजकाल रस्त्याच्या कडेला, की नाही? कसं वाटतंय म्हणजे सावली पूर्ण रस्त्यावरती. आणि आपण पोहोचलोय पलटणला. आणि खूप जुन्या काळातली झाडं. तर रस्ता इथं वाढवायची सुरुवात झालीच आहे बिचारी. ही एवढी छान गारवा मुकावा लागेल. चला, गोविंद डेअरी इथे पण आपण थांबलो होतो कामाला एकदा. फलटण मधून बाहेर पडतोय आणि क्लायमेट बघू शकताय. समोर झालाय पाऊस सुरू. वाटतं किती खाली आहे आभाळ, आहे का? खरंच लय खाली वाटते ते. तिकडे झालाय सुरू, आपल्याकडे येऊ शकतो आता. वरती बघू शकता पूर्ण काळवंडले आता. तर चला, आता पटक्यान निघायला लागणार आहे आपल्याला. जेजुरीचा ब्लॉग जरी पाहिला असेल त्यावेळेस हे प्लेन स्ट्रक्चर होतं, आता पूर्ण मस्त पॅक झालंय. तर आपण पोहोचलोय आणि आपलं ड्रॉप लोकेशन फक्त 2 किलोमीटर वरती आहे. तर चला मित्रांनो, डायरेक्टली जाऊया गाडी खाली करायला. पोहोचलोय कंपनीमध्ये आणि गाडी खाली करायला अजून टाइम आहे. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण आता इथे एंड करूया. कारण भरपूर असे एपिसोड तुम्ही पाहिले असतील, भरपूर साऱ्या नवीन गोष्टी तुम्हाला या सिरीजमध्ये बघायला भेटल्या असतील. तर सिरीज कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा. किंवा त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर विजापूर मार्गे येत असाल तर पुण्यापर्यंत टोल लागत नाही. रोड तर तुमच्या लक्षात आला असेल, विजापूर, त्यानंतर जत, सांगोला, पंढरपूर आणि त्यानंतर माळशिरस मार्गे डायरेक्टली जेजुरीला येऊ शकताय. तर हा रोड आहे. आणि जेजुरीवरतून पुन्हा डायरेक्टली, तर तुम्हाला कुठेही टोल लागत नाही. त्यामुळे टोलचा खर्च वाचतो. बँगलोरवरतून जर ह्या मार्गे येत असेल तर, किंवा चेन्नईवरतून येत असेल तर हा रोड छान आहे आणि रस्ता पण खूप मस्त झालेला आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तर चला मित्रांनो, ही सिरीज इथेच थांबूया. त्याचबरोबर अजून काही नवीन अपडेट आल्या, म्हणजे कुठे दुसरी बुकिंग फायनल झाली तर त्याचे पण नवीन सिरीज तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तर आज ही ट्रिप फायनल करण्यामागचं कारण एवढंच की उद्या आहे 6 जून, म्हणजे 6 जून असतो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस आणि आपल्या आर्वीचा बड्डे. तर आर्वीचा बड्डे पण आहे, त्यामुळे पुण्याला तर यायचंच होतं. म्हणून हे बुकिंग फायनल केलं. जे मटेरियल होतं 1950 किलो आणि म्हणजे ऑलमोस्ट 2 टनच पकडून चालायचं, ड्रमचं वजन वगैरे पकडून, कारण पत्र्याचे ड्रम आहेत. तर 2 टनापर्यंत मटेरियल होतं आणि आपण ओव्हरलोड मटेरियल घेऊन आलो. आपल्या गाडीची पासिंग आता तुम्हाला माहिती असेल, 1 टनच गाडी पास करते. बट तरी पण आपण 2 टन आणलं. तर एका गोष्टीचा फायदा असा झाला की आपण 2 टन घेऊन आलो आणि आपल्याला नवीन रूट पण समजलं. तरी मध्ये एक साईडने पकडलं होतं, त्यांनी पेपर चेक केले. त्यानंतर विजापूर बायपासला पण थांबवलं होतं, तिथं 100 रुपये घेतले, एंट्री घेतली, कारण पॅन नव्हती. तर एवढेच फक्त आपल्याला त्याच्यामध्ये खर्च आलाय, बाकी खर्च नाही. टोलचा खर्च वाचतो ह्या रोडने आल्यानंतर, तुमच्या लक्षात आला असेलच. आणि डिझेल खर्च पण नॉमिनल आपण इथं 3300 रुपयाचं टाकलं होतं आणि 2500 रुपयाचं आपण निघाल्यावरती टाकलं होतं. तर अजूनही हाफ टँक आहे, हाफ पूर्ण. तर ॲव्हरेज खूप चांगला बसला. आणि टोटल बुकिंग सांगायचं झालं तर ह्या ट्रिपला आपल्याला 13,000 रुपयाचं बुकिंग लागलं होतं आणि जाताना आपल्याला 18,000 रुपयाचं बुकिंग लागलं होतं. असं टोटल 31,000 रुपयाचं बुकिंग. त्यात 15,000 रुपये खर्च झाला असेल आणि डिझेल अजूनही अर्धी टाकी आहे, म्हणजे 20. तर 13-14,000 रुपये पकडून चाललं नॉमिनल टोटल खर्च. आणि आपले प्रॉफिट 15-16,000 रुपये ह्या ट्रिपमध्ये पण राहिलेले आहेत. तर 31 तारखेला आपण गेलो होतो रात्री आणि आज आहे 5 तारीख. तर टोटल 6 दिवस या सिरीजला
लागलेले आहेत. तर कशी वाटली सिरीज ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन सिरीजमध्ये. कारण उद्या तर काही पूर्ण दिवस आरामच होईल. आणि मग त्याच्यानंतर बघूया काय बुकिंग वगैरे भेटतंय का. जे काय बुकिंगचं होईल ते तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये बघायला भेटेलच. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा, म्हणजे येणारे सगळ्या व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर फायनली मित्रांनो आपली गाडी झालेली आहे खाली आणि आता आपण निघतोय बाहेर. तर चला मित्रांनो, आता डायरेक्टली निघूया पुण्याला. कारण भरपूर थकलोय आणि झोप नाही आहे बिलकुल. काल दिवसभर, काल रात्रभर, आज दिवसभर, अजूनही जागा आहे. तर डायरेक्टली आता घरी जातोय. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग इथेच एंड करूया. आपली सिरीज कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्कीच करा. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.